हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। TCS ने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लुडेड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सीरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। फॉरेस्ट गार्ड 2023 चा क्वेश्चन आहे। ही विल नॉट बी अलाउड टू एंटर डॅश ही हॅज द ॲडमिट कार्ड अंटिल बट इफ अनलेस। ही विल नॉट बी अलाउड टू एंटर, त्याला प्रवेश दिला जाणार नाही कधीपर्यंत? जोपर्यंत ही हॅज द ॲडमिट कार्ड, जोपर्यंत त्याच्याकडे प्रवेशपत्र नाही। तर अंटिल ही हॅज द ॲडमिट कार्ड, बट ही हॅज द ॲडमिट कार्ड, इफ ही हॅज द ॲडमिट कार्ड की अनलेस ही हॅज द ॲडमिट कार्ड? जोपर्यंत। तर अंटिल म्हणजे पूर्वी पर्यंत, बट पण, इफ जर, अनलेस जोपर्यंत। ही विल नॉट बी अलाउड टू एंटर अनलेस ही हॅज द ॲडमिट कार्ड। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। Select the option that correctly rectifies the underlined spelling error. That large grey cat is an occasional visitor to our house. Occasional ची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे। ओकेशनल म्हणजे अधूनमधून। तर TCS पॅटर्नमध्ये स्पेलिंग एरर्सवर खूप प्रश्न विचारण्यात येतात। प्रत्येक पेपरमध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स आहेत स्पेलिंग एरर्सवर। तर काय आहे ओकेशनलची स्पेलिंग? तर ओकेशनमध्ये डबल सी येतो, SION येतो। ऑप्शन बी मध्ये सिंगल सी आहे, ऑप्शन सी सुद्धा सिंगल सी एलिमिनेट होईल। ऑप्शन डी मध्ये डबल एस आहे, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल। ऑप्शन ए मध्ये आहे डबल सी SION, सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। ओकेशनची स्पेलिंग असते OCCASION, यामध्ये डबल सी येतो आणि सिंगल एस येतो। कालच्या व्हिडिओत आपण कमिटीची स्पेलिंग पाहिली होती। काय आहे कमिटीची स्पेलिंग? हा पण मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे। तर कमिटीमध्ये डबल एम डबल टी डबल ई येतो, COMMITTE कमिटी। कमिशनची स्पेलिंग काय आहे? COMMISSION, कमिशनमध्ये डबल एम डबल एस येतो। प्रोफेशन PROFESSION, प्रोफेशन। परमिशन PERMISSION, परमिशन। या सर्व स्पेलिंग्स खूप वेळा रिपीट झालेल्या आहेत। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स। सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स ए स्पेलिंग एरर। फॉरेस्ट गार्ड 2023, तर हा सुद्धा स्पेलिंग एररवरचा क्वेश्चन आहे। इंटेग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिजिएट बेनिफिट्स बट दे पे इव्हेंच्युअली। कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? तर इंटेग्रिटी करेक्ट आहे, इव्हेंच्युअली हे सुद्धा करेक्ट आहे। कमिटमेंट, तर कमिटमेंटची स्पेलिंग काय असते? तर कमिटमेंटमध्ये डबल एम येतो, COMMITMENT, कमिटमेंट। सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। कमिटमेंट आहे स्पेलिंग एरर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। फॉरेस्ट गार्ड 2023, डिस्ट्रीब्यूट दिस बुक्स डॅश पंकज अँड विनोद, बिटवीन, अमंग, फॉर, टू। डिस्ट्रीब्यूट दिस बुक्स डॅश पंकज अँड विनोद। बुक्स पंकज आणि विनोदमध्ये डिस्ट्रीब्यूट करा। तर 2 व्यक्तींमध्ये, 2 वस्तूंमध्ये, 2 घटकांमध्ये असा उल्लेख जेव्हा असतो तेव्हा बिटवीन वापरतात। ऑप्शन ए, डिस्ट्रीब्यूट दिस बुक्स बिटवीन पंकज अँड विनोद। आणि जेव्हा 2 पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असतो तेव्हा अमंग वापरतात। इथे जर पंकज अँड विनोदच्या जागी चिल्ड्रन असतं तर डिस्ट्रीब्यूट दिस बुक्स अमंग दी चिल्ड्रन असं आलं असतं। 2 पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू असतील तर अमंग, आणि 2 वस्तूंचा उल्लेख असेल तेव्हा बिटवीन। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड सेगमेंट। फॉरेस्ट गार्ड 2023, ऑल द पीपल हु अप्लाइड फॉर द जॉब केम टू चेन्नई। एक्झामिनीज, ॲप्लिकंट्स, इंटरव्ह्यूइज, नॉमिनीज। अंडरलाइन सेगमेंटसाठी वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे। पीपल हु अप्लाइड फॉर द जॉब काय म्हणतील याला? एक्झामिनीज, ॲप्लिकंट्स, इंटरव्ह्यूइज, नॉमिनीज। तर ॲप्लिकंट्स म्हणतात, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। एक्झामिनीज परीक्षा देणारे असतात, इंटरव्ह्यूइज
मुलाखत घेणारे. नॉमिनीज एखाद्या पदासाठी ज्याचे नाव सुचवले जाते तो नॉमिनी, उमेदवार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सीमा वॉज मॅरिड डॅश सतीश ॲट टू विथ नो प्रेपोजिशन. तर कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल इथे? सीमा वॉज मॅरिड डॅश सतीश. तर मॅरिड नंतर काय येते? तर यासाठी 2 रूल्स येतात. सेंटेन्स जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर मॅरिड नंतर विथ हे प्रेपोजिशन येते, आणि सेंटेन्स जर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर मॅरिड नंतर टू हे प्रेपोजिशन येते. आता इथे वॉज मॅरिड दिले, वॉज प्लस V3. पॅसिव्ह सेंटेन्स आहे की ॲक्टिव्ह? पॅसिव्ह सेंटेन्स आहे. काय प्रेपोजिशन येईल? मॅरिड टू. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सीमा वॉज मॅरिड टू सतीश. आणि जर ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स असतं सीमा मॅरिड डॅश सतीश, तर इथे विथ आलं असतं. सीमा मॅरिड विथ सतीश अँड सीमा वॉज मॅरिड टू सतीश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. हा पण फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. बॅकस्टेअर्स इन्फ्लुएन्स, सिक्रेट इन्फ्लुएन्स, वर्दी इन्फ्लुएन्स, सिक्रेट हाईडआउट, क्विक एस्केप. बॅकस्टेअर्स इन्फ्लुएन्स काय याचं करेक्ट मिनिंग? तर बॅकस्टेअर्स पाठीमागे, अनसेड, अनटोल्ड, बिहाइंड दी सीन. सिक्रेट इन्फ्लुएन्स येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. हार्डली हॅड आय डॅश द टायगर वेन आय स्टार्टेड रनिंग. सॉ, सीन, सीज, हॅड सीन. तर आपल्या सेंटेन्समध्ये हार्डली आलं आहे, आणि हार्डलीच्या सेंटेन्सचा काळ कोणता असतो? तर पूर्ण भूतकाळ असतो. पास्ट परफेक्ट टेन्स असतो. काय करेक्ट आन्सर? तर पास्ट परफेक्टमध्ये V3 येते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हार्डली हॅड आय सीन द टायगर वेन आय स्टार्टेड रनिंग. ठीक आहे. हार्डलीचं सेंटेन्स असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. फॉरेस्ट गार्ड 2023. एनव्हियस, जेलस, इन्फेरियर, अँग्री, मिझरेबल. इन्व्हियसचं सिनोनिम ओळखायचं आहे. काय असतो इन्व्हियसचा अर्थ? तर मत्सर, मॅलिशियस, मत्सर करणारा, द्वेष करणारा. जेलस येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. ऑप्शन ए. जेलस म्हणजे इन्व्हियस, मत्सर, द्वेष करणारा. ठीक आहे. इन्फेरियर कनिष्ठ, ज्युनियर. अँग्री रागावलेला. मिझरेबल दुःखी, कष्टी. सॅड हेल्पलेस, रिग्रेटफुल, सॉरोफुल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मदर सेड टू माय सिस्टर टेल हिम सॉरी राईट नाऊ. चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. मदर सेड टू माय सिस्टर टू टेल हिम सॉरी राईट देन. मदर सेड टू माय सिस्टर टू टेल हिम सॉरी राईट नाऊ. मदर सेज टू माय सिस्टर टू टेल हिम सॉरी राईट देन. मदर सेज टू माय सिस्टर टू टेल हिम सॉरी राईट नाऊ. काय करेक्ट? इनडायरेक्ट स्पीच. तर डायरेक्टमध्ये नाऊ आले, इनडायरेक्टमध्ये कशात चेंज होईल? तर नाऊचं देन होते. ऑप्शन बी नाऊ, ऑप्शन डी नाऊ, दोन्ही एलिमिनेट झाले. ऑप्शन ए मध्ये देन आहे, ऑप्शन सी मध्ये सुद्धा देन आहे. काय या दोघांपैकी करेक्ट आन्सर? ऑप्शन ए मध्ये आले मदर सेड टू माय सिस्टर. ऑप्शन सी मध्ये मदर सेज टू माय सिस्टर आले. तर सेड टूचं सेज होईल का? नाही होणार. सो ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मदर सेड टू माय सिस्टर टू टेल हिम सॉरी राईट देन येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फॉरेस्ट गार्ड 2023. देर इज नॉट डॅश टाइम लेफ्ट फॉर द ट्रेन टू डिपार्ट. लिटल, मेनी, लेस, मच. देर इज नॉट डॅश टाइम लेफ्ट फॉर द ट्रेन टू डिपार्ट. तर टाईम काय आहे? अनकाउंटेबल नाऊन आहे. वेळ संख्येत मोजता येते का? तर नाही. अनकाउंटेबल नाउन्समध्ये येते. टाईम, वॉटर, मिल्क, शुगर. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण आपण एक असाच क्वेश्चन पाहिला होता. अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी कोणता ॲडजेक्टिव्ह येते? तर मच येते. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. देर इज नॉट मच टाइम लेफ्ट फॉर द ट्रेन टू डिपार्ट. मचचा अर्थ होतो पुष्कळ, खूप. ठीक आहे. मेनी कधी वापरतात? तर काउंटेबल नाउन्स पूर्वी येते मेनी, आणि अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी येते मच. मच वॉटर, मच शुगर, मच टाईम. लिटलवर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. हे ना निगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, नकारदर्शक विशेषण आहे. याचा अर्थ जवळपास नाहीच, जवळजवळ नाहीच असा असतो. म्हणजेच थोडाच टाईम उरलाय, जवळजवळ टाईमच उरला नाही. देअर इज लिटल टाईम लेफ्ट, जवळपास टाईमच उरला नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
Select the option that expresses the given sentence in passive voice. PCMC Clerk 2023. I am observing the plants. The plants are observed. The plants is being observed. The plants are being observed. The plants are under observation. काय will correct passive sentence? I am observing the plants. तर observing VING आलंय, वर्बचं ING फॉर्म आलंय. पॅसिव्ह मध्ये कशात चेंज होते? तर am is are प्लस being प्लस V3. जेव्हा ॲक्टिव्ह मध्ये VING येते तेव्हा पॅसिव्ह मध्ये ते am is are प्लस बी प्लस V3 मध्ये चेंज होते. प्लांट्स प्लुरल आहे, सो प्लुरल वर्ब येईल, आर येईल. आर बिईंग ऑब्झर्व्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर अंडर ऑब्झर्वेशन, आर ऑब्झर्व्ड, इज बिईंग ऑब्झर्व्ड, ABD एलिमिनेट होतील. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी प्लांट्स आर बिईंग ऑब्झर्व्ड येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये VING येते, वर्बचं ING फॉर्म येते, तेव्हा पॅसिव्हमध्ये टू बीचं रूप प्लस बी प्लस V3 होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. स्टेनोग्राफर 2023. ॲग्रवेटचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. एलिव्हिएट, प्रोवोक, ॲम्प्लिफाय, इस्टॅब्लिश. तर ॲग्रवेटचा अर्थ असतो वाढवणे. अँटोनिम येईल एलिव्हिएट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. एलिव्हिएट म्हणजे कमी करणे. प्रोवोक चिडवणे, ॲनॉय इरिटेट करणे, प्रोवोकेशन इंड्यूस. ॲम्प्लिफाय एक्सपांड करणे, वाढवणे, हे सिनोनिम येईल ॲग्रवेटचं. इस्टॅब्लिश स्थापन करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द चिल्ड्रन रॅन डॅश द हाऊस इन विदिन 2. द चिल्ड्रन रॅन डॅश द हाऊस. कोणतं येईल करेक्ट प्रेपोजिशन? तर प्रेपोजिशनच्या रूल्समध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा एखादी वस्तू मोशनमध्ये आहे आणि तिचा बाहेरून आत प्रवेश होत आहे तेव्हा इंटू ए प्रेपोजिशन येते. म्हणजे जेव्हा वस्तू स्थिर नाही आहे, तिची हालचाल होत आहे, तेव्हा इंटू वापरतात. इथे मुले धावत घरात गेली, अँड मुले धावत घरात गेली म्हणजे हालचाल घडले, बाहेरून आत जाण्याची क्रिया घडले, म्हणून इंटू येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. द चिल्ड्रन रॅन इंटू दी हाऊस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. स्टेनोग्राफर 2023. टू कॅच ए टार्टार. To deal with a person who has an intellectual disability. To deal with a person who proves more powerful than expectation. To deal with a person who is not strong. To deal with a person who has a criminal history. To catch a tartar. काय करेक्ट मिनिंग ऑफ दिस इडियम? तर याचा अर्थ असतो टू डील विथ ए पर्सन हू प्रूव्स मोर पॉवरफुल दॅन एक्सपेक्टेशन. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. टू कॅच ए टार्टार. टू डील विथ ए पर्सन हू प्रूव्स मोर पॉवरफुल दॅन एक्सपेक्टेशन. ठीक आहे. या सर्व एक्झाम्स TCSने कंडक्ट केलेल्या आहेत आणि TCS पॅटर्नमध्ये वोकॅबवर जास्त क्वेश्चन्स येतात. सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग एरर्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम अँड फ्रेजेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स एरर इन द गिवन सेंटेन्स. द स्टुडंट्स जम्प सडनली इन द रिव्हर फॉर द सेक ऑफ एन्जॉयमेंट. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? द स्टुडंट्स जम्प्ड सडनली इन दी रिव्हर, नो एरर. फॉर द सेक ऑफ एन्जॉयमेंट. विद्यार्थ्यांनी अचानक नदीत उड्या मारल्या. तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं, मोशनसाठी आपण इंटूचा यूज करतो, हालचालीसाठी आपण इंटू वापरतो. स्टुडंट्स जम्प्ड इंटू दी रिव्हर येईल, इन दी रिव्हर नाही येणार. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. वस्तू मोशनमध्ये असेल तर इंटूचा यूज करतात आणि स्टॅटिक वस्तूंसाठी इनचा यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. स्टेनोग्राफर 2023. टू टर्न द टेबल्स. टू गिव ए चॅलेंज, टू चेंज द सिच्युएशन, टू मेक ए प्रॉमिस, टू स्पीक ए लाय. टू टर्न द टेबल्स. तर याचा अर्थ असतो परिस्थिती बदलणे. टू चेंज द सिच्युएशन, टू रिव्हर्स द सिच्युएशन. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. टू चेंज द सिच्युएशन, टू टर्न द टेबल्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option that can substitute the underlined part in the given sentence. If there is no need to substitute it, select no substitution required. PCMC Clerk 2023. I did not saw my cousin in Delhi. Underline सेगमेंटसाठी सबस्टिट्यूट शोधायचा आहे. Did not saw my cousin in Delhi. तर आहे का काही एरर याच्यात? तर सेंटेन्समध्ये did आलेला आहे, did नंतर saw आलेला आहे, V2 आलेला आहे. तर मला सांगा did नंतर V2 येईल का?
वर्बचं दुसरं फॉर्म येईल का? तर नाही येणार. डीड नंतर नेहमी V1 येते, वर्बचं पहिलं रूप येते. डीड सी यायला पाहिजे होतं. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. डीड नॉट सी येईल. डीड नंतर V1 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. स्टेनोग्राफर 2023. रेफरन्स, गॅरंटी, कमिटी, एक्झिलरेट. इनकरेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर रेफरन्सची स्पेलिंग काय असते? तर REFERENCE करेक्ट आहे. गॅरंटी GUARANTEE करेक्ट आहे. कमिटी खूप वेळा डिस्कस केले, MMTTE करेक्ट आहे. एक्झिलरेटची स्पेलिंग काय असते? तर EXHILARATE पाहिजे इथे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एक्झिलरेट म्हणजे आनंदी, उत्साही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही ड्रीम्स डॅश बिकमिंग ए डॉक्टर. ऑफ, फॉर, इन, अबाउट. ही ड्रीम्स डॅश बिकमिंग ए डॉक्टर. तर ड्रीम्स नंतर ऑफ हे फिक्स्ड प्रपोजिशन येते. ड्रीम्स ऑफ. ऑप्शन ए. ही ड्रीम्स ऑफ बिकमिंग ए डॉक्टर. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे सर्व TCSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स आहेत आणि सेम रूल्सवर नेहमी क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.